नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं. बातमी नवाब मलिकांनी घेतलेल्या अजित पवारांच्या भेटी संदर्भातली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नवाब मलिकांनी देवगिरी बंगल्यावर भेट घेतलेली आहे. दोघांमध्ये तासभर चर्चा झाली आहे. अजित पवार गट सत्तेत असूनही मतदारसंघात कामं होत नसल्याची नाराजी नवाब मलिकांनी व्यक्त केल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे. त्यामुळे नवाब मलिक आणि अजित पवार गटात नवाब मलिक आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत साऱ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मलिक सत्ताधारी बाकावर बसलेले दिसून आले होते. नवाब मलिक आणि अजित पवारांमध्ये देवगिरी बंगल्यावर तासभर चर्चा. अजित पवार गट सत्तेत असूनही मतदारसंघातील कामं होत नसल्यानं मलिकांची नाराजी. मलिक अजित पवार गटातच आहेत का, पुन्हा उलटसुलट चर्चा. मलिकांची मुलगी सना मलिकांनीही अजितदादांना कामासंदर्भात निवेदन दिलं. अजितदादा आणि मलिकांच्या भेटी दरम्यान तटकरेही देवगिरी बंगल्यावर होते. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात मलिक सत्ताधारी बाकावर बसलेले दिसून आले होते. फडणवीसांनी मलिकांना सोबत न घेण्याचं पत्र अजित पवारांना लिहिलं होतं. नवाब मलिक सुद्धा आले होते, काय त्यांच्याशी काय नेमकं बोलणं झालं? ते आले होते त्यांच्या काही मतदारसंघातील कामाच्या निमित्ताने त्यांची जो भेट झाली. मी त्यावेळेला मुंबई प्रदेशचे अन्य पदाधिकारी उपस्थित होतो, त्यांच्याजवळ त्या ठिकाणी चर्चा